नमस्कार मंडळी. आज ना मस्त अशी नाचणीची वडी बनवूया. तुम्ही पण सांगा तुमच्या इकडे या रेसिपी काय म्हणतात. पहिल्यांदा नाचणीने एकदम स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची, पूर्ण त्याचं कचरो निघेपर्यंत, आणि रात्रभर ना ही नाचणी भिजत घालून ठेवूया. चला तर मग नाचणी ना रात्रभर भिजवून धुवून घेतलेली आहे. छान अशी भिजलेली नाचणी असा ही 1 वाटी, अर्धी पाऊण वाटी मी गूळ घेतलंय, 1 वाटी पूर्ण खोबरं असा, ही वेलची पावडर असा, आणि हे ना बदाम आणि काजू भिजवलेले असत. आता आपण ना नाचणी, गूळ आणि खोबरा मस्त असा मिक्सरला बारीक होईपर्यंत छान असा वाटून घेऊया. आता ना मस्त असा गाळणीत हे गाळून घेऊया छान असं, आणि त्याचा रस मस्त असं काढून घेऊया. बघा आता नाचणीचं ना चोतो असं रवलो, एकदम बारीक वाटून टाकलेलं आहे, आणि हे मस्त असं त्याचं चीक काढून घेतलंय. आता हे ना आपण मस्त असं शिजवूया. कढई छान अशी तापत ठेवलंय. आता ह्यो नाचणीचं चीक असा ना तो कढईत ओतून मस्त असं ना शिजवून घेऊया. हे बदाम आणि काजू जराशे ना असे मिक्सरला फिरवून घेतलंय, हे पण टाकूया आपण त्याच्यामध्ये, आणि मस्त असा ढवळूया आणि चांगला शिजवूया. मिश्रण ना छान असा कंटिन्यू ढवळत बसायचा, नाहीतर तर चिकटन जाईल म्हणून. आणि त्याच्यामध्ये आता ना ही वेलची पावडर पण टाकूया, थोडासा तूप टाकूया, आणि बघा ढवळूया. आपलं मिश्रण आता ना छान असा रेडी झालेला. केळीच्या पानात ना मस्त असं तूप लावून घेतलंय, आणि ह्या आपला रेडी झालेला मिश्रण छान असा पसरून घेऊया. चला तर मंडळी, आपला मिश्रण छान असा थंड झालेला. आपण आता नाचणीचे वडीये पाडूया. चला तर मंडळी, आपली हाय प्रोटीन वडी छान अशी रेडी झालेली आहे, आणि हे तुकडे पण एकदम खरवसासारखे वाटतात आणि एकदम मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी झाली, आणि तुमच्याकडे सुद्धा ह्या रेसिपी काय म्हणतात तर सांगा. धन्यवाद.